नमस्कार. लातूरकरच्या युथ कनेक्ट या सिरीजमध्ये आम्हा विद्यार्थी पत्रकाराच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहू शकतो की आज स्पर्धा परीक्षेचं एक वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे. विविध भरत्या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत. त्या संदर्भात आपण खास बातचीत करण्यासाठी आलो आहोत. लातूर स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील एक उत्तुंग नाव, एक आगळंवेगळं व्यक्तिमत्व आणि शिवव्याख्याते प्राध्यापक डॉक्टर महेश मोरे सरांकडे. सर नमस्कार. नमस्कार. आमच्या चॅनलमध्ये आहे, आपलं स्वागत आहे. धन्यवाद. सर, सुरुवात मला अशी करायची आहे की स्पर्धा परीक्षेची सुरुवात नेमकी कोण्या वर्गात असताना किंवा कोणत्या वयात करावी आणि कशी करावी, की बेसिक सुरुवात स्पर्धा परीक्षेची कशी करावी. ठीक आहे, धन्यवाद. मला सांगायचं आहे संपूर्ण महाराष्ट्राला की स्पर्धा परीक्षा हे असं क्षेत्र आहे की आपण ते समजा लहानपणापासून जर समजा करत गेलो. आपल्या इकडं लातूरमधलं एक उदाहरण आहे. नितिशा जगताप मॅडम म्हणून आहेत, ज्या त्यांनी स्पर्धा परीक्षेची सुरुवात वयाच्या म्हणजे 8वीला असताना केले होते. आणि त्यांनी 8वी पासून मग त्याची तयारी केली आणि मग वयाच्या 21व्या वर्षी त्या IAS झाल्या. याचा अर्थ असा आहे की लहान असतानापासूनच जर समजा 8वी 9वी 10वी किंवा 10वीच्या नंतर जर समजा तुमच्या जर डोक्यात असेल तर आपण स्पर्धा परीक्षा खूप लवकर क्रॅक करू शकतो. पण आता सध्या महाराष्ट्रात असं वातावरण आपल्याला पाहायला भेटतंय की मुलं काय करतात की ग्रॅज्युएशन करतात आणि ग्रॅज्युएशनच्या नंतर मग त्या मुलांना असं वाटतं की आपण स्पर्धा परीक्षेकडे जाऊ. पण ग्रॅज्युएशनच्या नंतर स्पर्धा परीक्षेकडे गेल्यामुळे मग आपले अजून 3-4 वर्ष जातात. एका ठराविक टप्प्याच्या ज्या टप्प्यामध्ये आपल्याला खरंच कमवायला चालू करायला पाहिजे, आपण त्या टप्प्यात गेल्यामुळं मग आपण डिप्रेशन मध्ये जातो. आणि मग पुन्हा मग आपल्या इकडंच थोडासा जो म्हणतो आपण आपली एनर्जी पॉवर पण कमी व्हायला लागते. आणि म्हणून विद्यार्थ्यांना तेवढंसं यश मिळत नाही. पण उमेदीच्या वयामध्ये जर तुम्ही जर समजा स्पर्धा परीक्षेकडे जर आलात तर निश्चितच यश भेटतंय, 100% भेटतंय. का नाही भेटत? माणसाने कोणती गोष्ट जर ठराविक वयात जर ठरवली तर तो करू शकतो. आपल्याकडे असे अनेक मुलं पण आहेत असे की ते विशिष्ट वयाच्या टप्पा ओलांडल्यानंतर पण त्यांनी स्पर्धा परीक्षा क्रॅक केलेली आहे. असं काही नाही, पण लवकरात लवकर कमी वयामध्ये जर तुम्ही स्पर्धा परीक्षा सुरुवात केलात तर लवकरात लवकर तुम्ही तुमच्या हेतूच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. तर आपण बघू शकतो की आज स्पर्धा परीक्षेकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल मोठा आहे. त्यात मेडिकल असेल, इंजिनियरच्या विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात कल आज वाढत चाललेला आहे. पण एकंदरीत विचार जर केला तर मेडिकलचे विद्यार्थी असेल किंवा इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतील, त्यांना CET, नीट, GE या स्पर्धा परीक्षेचा त्यांनी अभ्यास केलेला असतो. त्यामुळे त्यांचा अभ्यास बैठकीचं जे वेळ असतं ते 8 तास 10 तास सहज अभ्यास करू शकतात. पण तेच आर्ट्स फॅकल्टीतून पुढे येणारे विद्यार्थी, त्यांचा तेवढा व्यासंग नसतो. मग अशा विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांसोबत कसं कॉम्पिटिशन होईल? आता काय असतंय, सगळ्यात महत्वाचं काय की स्पर्धा परीक्षेमधले सगळ्यात महत्वाचे विषय काय आहेत तर जवळपास एक 8-10 विषय आहेत ज्याला आपण पर्याय नाही टाकू शकत. पण सध्या काय होतंय, बऱ्यापैकी जो आपला महाराष्ट्र आहे ना, हा महाराष्ट्र ग्रामीण भागातला आहे. आणि जसं समजा आपण म्हणतो की उत्तर प्रदेशचे मुलं, बिहारचे मुलं UPSC मध्ये टॉप करतात किंवा केरळचे जे मुलं आहेत ते बँकिंग मध्ये टॉप करतात. मग महाराष्ट्रीयन का पाठीमाग आहे? त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की तिकडची एज्युकेशन सिस्टीम आणि त्यांच्या डोक्यात लहान असतानाच असं बिंबवण्यात आलं की तुम्हाला तेच करायचं आहे. आपल्याकडे खूप अनेक मार्ग आहेत. मग आपल्याकडे असं कोणतरी सांगितलं जाते, स्पर्धा परीक्षेचे लोक सांगतात की स्पर्धा परीक्षा करताना तुम्ही बी प्लॅन ठेवा. पण बी प्लॅन ठेवणाऱ्या लोकांना मला असं सांगायचं की तो माणूस आयुष्यभर बी प्लॅनच करत जाईल. उदाहरण सांगतो तुम्हाला, तुम्ही आता स्पर्धा परीक्षेला आलात आणि मग तुम्ही म्हणणार की एक बी प्लॅन असला पाहिजे तुम्हाला. पण तुम्ही मग स्पर्धा परीक्षा 3 वर्ष केली आणि मग तुम्ही बी प्लॅन म्हणून बिझनेस केला. तो बिझनेस मध्ये गेला की पुन्हा त्याला अजून वाटेल, तो बिझनेस मध्ये सक्सेस नाही झाला की त्यांना अजून एक बी प्लॅन ठेवेल. मग तुम्ही आयुष्यभर असे बी प्लॅन करतच जाणार आहेत का? नाहीये. बघा, तुम्हाला एक मला सांगायचं आहे की निसर्गाने एवढी मोठी ताकद माणसामध्ये दिली आहे की जी तर कुठल्याच प्राण्यामध्ये नाही. आणि तुकाराम महाराज सांगून गेलेत की बाबा, असाध्य ते साध्य करिता सायस अभ्यास तुका म्हणे. म्हणजे माणूस काही करू शकतो त्यानं जर ठरवलं असेल. आणि एवढी स्पर्धा परीक्षा अवघड नाहीये. आणि आता तुम्ही सांगितलेलं की इंजिनिअरिंगच्या आणि मेडिकलच्या मुलांना ती सोपी जाते. का जाते? तर स्पर्धा परीक्षेचे जे गाभा विषय आहेत ना, ते म्हणजे गणित, बुद्धिमत्ता, सायन्स आणि इंग्लिश, हे विषय त्यांचे खूप चांगले असतात. आणि ग्रामीण महाराष्ट्रातून जो आलेला मुलगा आहे ना, तो काय करतो की त्याचे हे विषय कच्चे असतात. मग आपल्या इकडच बघा, सगळे कॉपी सेंटरवरून आलेले मुलं असतात, सगळे पर्याय संपलेले असतात त्याचे. आणि मग पुन्हा तो स्पर्धा परीक्षेकडे येतो. आणि त्याला इथून आल्यानंतर आता मला आत्ताच मी वर्गातून आलो. आता येऊ का, मी कितवीचे पुस्तक आहे ते 8वीचं पुस्तक शिकवतोय NCERT. तेव्हा काही पुस्तक आहे, कितवीचं पुस्तक आहे, 6वीचं पुस्तक मी शिकवतो लेकरांना. म्हणजे याचा अर्थ काय की आता इथं आल्यानंतर ग्राउंड लेवल पासून पोरांना आम्ही तयारी करून घेतो त्यांची.
एवढं बेसिक शिकवावं लागते लेकरांना, जे बेसिक पूर्ण कच्चं आहे मुलांचं. आणि इंजिनिअरिंगच्या पोरांचं काय असतंय, मेंटल ॲबिलिटी आहे, म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता सोडवल्यामुळे तुम्हाला डोक्याला रोज खुराक भेटतो, गंज चढत नाही म्हणतो आपण त्याला. आणि इतर विषय जे रटाळवाणी वाटतात लेकरांना, आणि त्याच्यामुळं रोज गणित बुद्धिमत्ता सोडवल्यामुळे काय असतंय लेकरांना चांगला. आणि मग स्पर्धा परीक्षेत इंजिनिअरिंगची पोरं सक्सेस होतात हे आयोगाच्या लक्षात आलं की तेच मुलं सक्सेसफुल आले जास्त, म्हणून त्यांनी सीसॅट क्वालिफाय करून ठेवला, सीसॅट क्वालिफाईंग केला. आणि आता इतर आर्ट फॅकल्टीची मुलं खूप मेहनत घेतात. आपल्या रिडिंग रूम एवढे आहेत की 400-450 मुलं बसतात जे रात्र रात्र अभ्यास करतात. आर्ट फॅकल्टीच्याही मुलांचा भयानक स्टॅमिना आहे. आणि जबाबदारी सगळ्यात मोठं औषध आहे. मला सांगायचं की जे आपण मग तुम्ही म्हणलात की इंजिनिअरिंगच्या आणि एमबीबीएसच्या पोरांचा स्टॅमिना जास्त आहे, ते जास्त वेळ बसतात. जबाबदारी सगळ्यात मोठं औषध आहे. ज्याच्यावर जबाबदारी जास्त आहे त्याचा किती स्टॅमिना वाढतो शकतो. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न असा आहे की आपण बघितलं की राज्यसेवेचा पॅटर्न बदललेला आहे. हो. आता जे गेली 5 वर्ष झालं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात, 4 वर्ष झालेला अभ्यास करतात, ते जुन्या पद्धतीनुसार अभ्यास करतात, MCQ टाईप. हो. आता नवीन पॅटर्न आलेला आहे, तर त्या विद्यार्थ्यांना अशी विशेष तयारी काय करावी लागेल की हे अभ्यासक्रम त्याला सोपं जाईल, वर्णनात्मक पद्धत? ठीक आहे, छान प्रश्न विचारला तुम्ही. की काय होतं माहितीये का, तर हे तर हा पॅटर्न 2023 पासूनच लागू होणार होता, पण मुलांनी थोडेसे आंदोलन केले. मुलांना असं वाटलं की आपल्या इकडे 10 वर्षाला स्पर्धा परीक्षा पॅटर्न बदलते आयोग. 2013च्या अगोदर हाच पॅटर्न होता, वर्णनात्मक, जे डिस्क्रिप्टिव्ह म्हणतो आपण. आणि आयोगानं हा 23ला बदलायचा ठरवला का, त्याच्या पाठीमागचं कारण होतं की अनेक अधिकारी महाराष्ट्रात टॉप यायचे, पण त्या अधिकाऱ्यांना नोट्स पुटअप करणं जमायचं नाही, किंवा त्यांना फाईल मेंटेन करायचं जमायचं नाही. दुसऱ्या एका पुढच्या अधिकाऱ्याकडे जायचंय, त्यांचं संभाषण कौशल्य व्यवस्थित असायचं नाही, आणि तो तर अधिकारी झालेला असायचा. त्या काही अनेक कमतरता त्यांना जाणवल्या असतील, आणि त्यांना वाटलं की आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही, आणि त्यांनी तो वर्णनात्मक पॅटर्नला लागू केला. आणि आता काय असतंय, ह्या आणि या सिलेबसमध्ये असा खूप मोठा काही जमीन आसमानचा फरक नाही. फक्त फरक एवढाच आहे, अगोदरचा पॅटर्न MCQ होता, हा पॅटर्न थिअरी आहे, जो अगोदर पासून UPSCला लागला आहे. पण आता इथं मुलांना काय करावं लागेल, मोजकच लिहावं लागेल. ॲक्युरेसी खूप महत्वाची आहे. आणि बघा, ज्याचं आयुष्यात नियोजन आहे ना, नियोजनबद्ध काम ज्यांचं आहे त्यालाच सक्सेस भेटतंय. आणि म्हणून तो जिल्ह्याचा उद्या बाप आहे ना, जिल्ह्याचा तो बॉस आहे, मग त्याच्यात ॲक्युरेसी असणं गरजेचंच आहे. म्हणून यदा कदाचित वर्णनात्मक पॅटर्न हा खूप चांगला पॅटर्न आहे, आणि तोच राबवला पाहिजे. आणि जे जुने विद्यार्थी आहेत ते हळूहळू बदल होतील. निसर्ग म्हणतेच परिवर्तन हा काळाची काय गरज आहे. आणि जर समजा परिवर्तनच जर नाही झालं आपल्यात, तर मग आपल्यात जनावर किंवा पशु पक्षी प्राणी ते परिवर्तन करतात ना, माणसाने काय नाही करायला पाहिजे. अवघड गोष्ट नाही, ती हळूहळू करतील मुलं. सर, आपण बघू शकतो की मराठवाड्याचं एकंदरीत वातावरण पाहता की स्पर्धा परीक्षाकडं लोणीच्या लोढी येतात, हो. पण त्याची प्रॉपर तयारी नसते. हे न करतोय म्हणून, ते न करतोय म्हणून येण्याचं प्रमाण मराठवाड्यात जास्त आहे. येस. तर अशा विद्यार्थ्यांना आपण काय सांगा? बघा, काय माहितीये का, की आपण काय करतो, स्पर्धा परीक्षा करत असताना विद्यार्थी काय बघते माहितीये का, तो नातेवाईक बघतो, त्याचे मित्र बघतो. त्याच्या नातेवाईकातला एक मुलगा काय तर कुठं तर PSI होतो, पोलीस होतो, डेप्युटी कलेक्टर होतो, DYSP होतो, तहसीलदार होतो. त्याचा खूप मोठ्या प्रमाणात गावात जंगी सत्कार केला जातो, त्याची इमेज वाढते, वजन वाढतं त्याचं, आजूबाजूला त्याच्या सगळे लोक त्याला भेटायला येतात, सत्कार येतात. आणि मग मुलाच्या मनामध्ये असं वाटतं की आपण पण ते केलं पाहिजे, आपण पण तसं करावं, लाल दिव्याची आपल्याला गाडी भेटेल. म्हणून असा आलेला एक खूप म्हणजे भरपूर मुलं असे आहेत. अशी तर काही मुलं आहेत ना, की ते मुलं म्हणतात की आपल्या रिडिंगमध्ये तो एक अधिकारी होता, त्या 122 नंबरच्या सीटवर बसत होता, आणि मी पण आता तो तिथंच बसून अधिकारी झालाय, मी पण तिथंच बसून अधिकारी होईल. अशी मानसिकतेची काही आपली मुलं आहेत. तर त्या मुलांना मला सांगायचंय की तुम्ही तुमची कुवत ओळखा, आणि त्याच्यानंतरच स्पर्धा परीक्षेत या. हे क्षेत्र मी म्हणत नाही अवघड आहे, आणि हे क्षेत्र म्हणजे सोपंही आहे. म्हणजे माणसाने ठरवलं तर ते अवघड नाही, आणि ते खूप सोपंही नाही, तुम्ही ते करू शकता. पण ज्याच्यात थोडीशी तर कॅपॅसिटी आहे की मी बसू शकतोय, मी करू शकतोय, असेच मुलं इकडे आले पाहिजेत. लोंडेच्या लोंडे येऊन स्पर्धा परीक्षा क्षेत्राला बदनाम करण्यात आलेला आहे. पण असं नाही, जी मुलं खूप करतात चांगला अभ्यास ते 100% सक्सेस होतात. आपल्याकडे आता स्पर्धा परीक्षेतल्या लेकरांना भयानक सोशल मीडियामध्ये गेलेत लोक. लेकरांना काय करायचंय नाही, काय करायचं नाही हेच समजत नाही. आणि ह्याच्यामुळे ना काय होतं माहितीये का, मुलगा कुठं तर संभ्रमात अडकून बसतो. आता मला तुमच्या मार्फत मला लेकरांना सांगायचंय, किंवा विद्यार्थ्यांना सांगायचंय, पालकांना सांगायचंय, की आता आपली राजमुद्राची स्थापना होऊन जवळपास आता 4 वर्ष पूर्ण झाले.
आपण 5व्या वर्षात पदार्पण करतो. आम्ही सर्वसामान्याची, गोरगरिबांची, शेतकऱ्यांची लेकर आहोत. आणि आमचा उद्देश असा आहे की आपल्या इथला लेकरू ना हा अधिकारी झाला पाहिजे, ग्रामीण भागातले लेकर अधिकारी झाले पाहिजेत. आणि आमची मुळात अशी अपेक्षा असते की अनेक ठिकाणी मग तो चुकीच्या ठिकाणी जातो. चुकीच्या ठिकाणी गेला की काय होते, माणसाचा वेळ आणि पैसा दोन्ही गोष्टी जातात. आणि वेळ आणि पैसा गेला की त्यानं डिप्रेशन मध्ये जाते. अशा अनेक ठिकाणी बघतो आपण, त्यानं पैसे भरलेले असतात. चूक नाही लेकराची, चूक लेकराची नाही, चूक कुणाची माहिती आहे का? चूक मार्गदर्शकाची. 100% चूक मार्गदर्शकाची, की त्याला चांगल्या पद्धतीचं प्रॉपर गायडन्स भेटत नाही. म्हणून तो योग्य ठिकाणी गेला पाहिजे. योग्य मार्गदर्शकाच्या जवळ तो जर गेला ना तर 100% तो अधिकारी होऊ शकतो. कारण मार्गदर्शकाशिवाय किनारा भेटत नाही. किनाऱ्यावर तुम्हाला पोहोचायचे तर तुम्हाला मार्गदर्शक लागतो. तुम्हाला ऐच्छिक ठिकाणी पोहोचायचं असेल, मग असे अनेक लोक आपण बघतो की अनेक ठिक म्हणतात की जर मी क्लास नाही लावला किंवा क्लास न करता मी अधिकारी झालो. पण ठीक आहे, तुम्ही अधिकारी व्हाल, पण त्याला कोणी ना कोणी मार्गदर्शन केलेलं असतंय. त्याची आई असेल, त्याचे वडील असेल, त्यांचा भाऊ असेल, त्यांचे गुरुजी असतील, त्यांचा मित्र असेल, कोणी ना कोणी मार्गदर्शन करतो आणि तो तिथपर्यंत पोहोचतो. म्हणून मार्गदर्शक गरजेचा आहे. आणि त्यांची होणारी फसवणूक थांबली पाहिजे, पिळवणूक थांबली पाहिजे. असं जर झालं ना तो चांगल्या ठिकाणी, कारण माहितीचं प्रदूषण आहे आता. किती माहिती आहे, काय वाचावं काय वाचू नये हेच लेकरांना कळलं ना. मग काय करू नये हे जर लेकराला कळालं ना तर 100% तो ध्येयापर्यंत पोहोचतो. त्याच अनुषंगाने माझा पुढचा प्रश्न आहे सर, की आपण बघतो की स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली ग्रामीण भागातले तरुण 25-30 जाते तरी सुद्धा ते स्पर्धा परीक्षाच करतात. हो. 1 अटेम्प्ट, 2 अटेम्प्ट, 3 अटेम्प्ट, 5 अटेम्प्ट असे देतात. पर मला असा प्रश्न विचारायचा आहे की स्पर्धा परीक्षेचे नेमके किती अटेम्प्ट द्यावे? नाही, आता हा छान प्रश्न आहे. आता असं काही म्हणता येणार नाही आपल्याला की एवढ्याच याच्यामध्ये दिलं पाहिजे. पण काय होते माहितीये का, जसं आपण म्हणतो ना, जसे जसे तुम्ही त्याच्यावर पैलू पाडाल ना तसा तसा तो चमकतो. म्हणजे काय होतंय की आपल्याकडे गावाकडची जुनी म्हण आहे की प्रत्येक ठेस गणित माणूस शहाणा होत जातो. मग त्याला काय होतंय माहितीये का, मी काय म्हणतोय की असं कोणत्याच विद्यार्थ्याला वाटत नाही की आपण 10 अटेम्प्ट द्यावे आणि मग पुन्हा रिझल्ट यावा. त्याच्याही मनात असते हो असं की त्याला पहिल्या प्रयत्नातच यश भेटावं. पण ते चुकतंय काय माहितीये का, की तो ग्रामीण भागातून आलाय, त्याचं बेसिक खूप कच्चं असतंय. आणि त्याला 3ऱ्या-4थ्या प्रयत्नात काय होते, आपल्याकडे आलेले सगळे पोरं तुम्ही बघा, त्याला पहिले 2 वर्ष स्पर्धा परीक्षाच कळायला लागते. म्हणून म्हणलं मी की मूळ निवड ही लय खूप महत्वाची आहे. पहिल्या 1-2 महिन्यात तर त्याला किंवा 6 महिन्यात जर त्याला सगळं कळालं ना तर तो निगेटिव्ह होणार नाही त्या क्षेत्राबद्दल. आणि त्याला 2-3 वर्षानंतर मग सगळ्या गोष्टी समजायला लागतात. तोपर्यंत घरून येणारी जी रसद आहे ती हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागते. आणि मग 3 वर्षानंतर त्याला असं वाटायला, घरचे म्हणतात कधी येणार आहे तुझा रिझल्ट, आणि मग घरचे असं म्हणतात डिप्रेशन मध्ये जाते. त्याला आता कळ ना हे सोडून जावं का ते सोडून जावं. माझं असं मत आहे की सरासरी एक 5 पर्यंत ठीक आहे, की एक 5 अटेम्प्ट पर्यंत तुम्ही होऊ शकता, तिथपर्यंत देणे. आणि त्याच्यानंतर तुम्ही साईड सोडायला काही हरकत नाही. पण माझा आणखी मत मी पहिल्या प्रश्नावर डबल येईल की तुम्ही जर ही जर साईड सोडलात तर मी इतिहासाचा प्राध्यापक आहे की इतिहास काय सांगते माहितीये का, की तुम्ही मग भगोडे आहात, भगोडे आहेत, मग तुम्ही नाही काही करू शकत. पण तुम्ही त्याच क्षेत्रावर दटून राहून तिथंच थांबून, कारण काय होते माहितीये का, तुम्ही जर 5 वर्षानंतर एक क्षेत्र सोडून दुसऱ्या क्षेत्रात गेलात तर तिथे तुम्हाला अजून 5 वर्ष मेहनत करावं लागेल. प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला 5-5 वर्ष घालत बसायचे असेल तर मग किती बदलणार हो क्षेत्र असं आयुष्यात. म्हणून क्षेत्र न बदलता मन लावून मेहनत करायची, फाईट करायची, 100% विजय तुमचा. आता तुम्ही उल्लेख केलाय की आपण इतिहासाचे प्राध्यापक आहात. त्याच अनुषंगाने प्रश्न विचारतो की आपण सुव्याख्यातही आहात. येस. सध्या महाराष्ट्रात कुठेतरी चित्र असं उभारण्याचं काही लोक प्रयत्न करतात की छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त हिंदूंचेच होते. काही लोक प्रयत्न करतात पण छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे होते आणि त्यांनी असं भासवण्याचा प्रयत्न करतात ते मुस्लिम विरुद्ध होते. पण आपण सुव्याख्याते आहात तर आपल्या याच्यावर काय मत आहे? नाही ना, हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. आणि हा जो वर्ग होता ना, जो तुम्ही आता प्रश्न विचारला, छान प्रश्न आहे, की शिवाजी महाराज हे मुस्लिम विरोधी होते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. बघा, प्रत्येकांचा एक भाग असतो की इतिहास हा असा विषय आहे ज्याला जसं वाटेल त्यांना असं कर वाकवत आहे, ज्याला जमल जसं. मी एक वेगळा सांगितलं तर तो वेगळा इतिहास होईल, उद्या तुम्ही जर काही सांगितलं तर तो वेगळा इतिहास होईल. मग हे असे काही आता गाबोळे इतिहासकार आहेत. मी जे सांगेन तुम्हाला, गाबोळे म्हणजे ज्याला काहीच माहित नसतंय, म्हणजे तसे इतिहासकार आहेत. आणि जे सांगतात की शिवाजी महाराज हे मुस्लिम विरोधी होते. शिवाजी महाराज जर मुस्लिम विरोधी राहिले असते तर शिवाजी महाराजांनी त्यांच्या आरमार दलाचा पहिला प्रमुख दौलत खान यांना कधीच केला नसता.
शिवाजी महाराजांनी जो इतिहासातला सिंधू मंडीचा कायदा होता, हा जो सिंधू मंडीचा कायदा मोडला, जिथं हिंदू सैनिक जायला तयार नव्हते तिथं मुस्लिम मावळ्यांना शिवाजी महाराजांनी घेतलंय. आणि दौलत खान यांनी अरबांचं कंबरड मोडलंय. आणि दौलत खान यांनी अरबांच्या लोकांना पकडून आणलंय. अरबांची महाराष्ट्रावर होणारी जी आक्रमण आहे ती थांबवण्याचं काम दौलत खान यांनी केलंय. महाराष्ट्राला अशा अनेक मुस्लिम मावळ्यांनी मदत केली. मदारी मेहतर आहेत, दौलत खान आहेत, आणखी असे अनेक लोक आहेत ज्या लोकांनी शिवाजी महाराजांना मदत केली. असं जर राहिलं असतं तर महाराज मस्जिदी बांधलेच नसते ना, की किल्ल्यावर माझ्या हिंदू मावळ्यांसाठी मंदिर पाहिजे तसं मुस्लिम मावळ्यांसाठी मस्जिद बी पाहिजे, म्हणून अनेक किल्ल्यावर महाराजांनी मस्जिदी बांधल्या. आणि म्हणून शिवाजी महाराजांचं हे जे स्वराज्य होतं ना, हे 18 पगड जातीचं आहे. कोणीच म्हणू नये की शिवाजी महाराज आमचे आहेत, आपण त्यांना छोटं करतो. बरं, शिवाजी महाराजच सोडून इतर महाराष्ट्रातले जेवढे काही समाज सुधारक आहेत ते कुठल्याच एका जातीचे नाही आहेत, ते एका धर्माचे नाही आहेत, ते अखंड भारताचे आहेत, ते संपूर्ण हिंदुस्थानाचे आहेत, ते सगळ्या इंडियाचे आहेत. आणि आपण मग त्यांना घेऊन उगाच छोटं करतो. आणि काही लोक फैलवण्याचं काम करतात, कारण त्यांची पुळी कशी भाजेल, त्यांचं राजकारणच त्याच्यावर आहे. म्हणून बऱ्यापैकी आमच्यासारखे जे युवक आहेत ते 100% हेच ठासून सांगतात की शिवाजी महाराज हे 18 पगड जातीचे होते. आणि मावळा नावाचा जो शब्द आहे ना, या शब्दामध्ये जात नाही, धर्म नाही, काहीच नाही. ते मग मावळा म्हणलं की तो शिवाजी महाराजांचा असेल, मावळा म्हणजे एका जातीचा नाहीच. त्याच अनुषंगाने माझा पुढचा प्रश्न आहे सर, की महाराष्ट्रातले जितके राज्यकर्ते आहेत ते सगळे म्हणतात की आम्ही शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे आहोत. पाठीमाग 2016ला शिवस्मारकाचं भूमिपूजन अरबी समुद्रात झालं, तिथं जवळपास हजारो कोटीचं निधी तिथे गेलं. पण त्याच वेळेस आपण जर महाराष्ट्राचे गड किल्ले बघितले, त्याची एकूण परिस्थिती पाहता, आपण शिवव्याख्यात्यात तर ते एकंदरीत चित्र बघता आणि शिवाजी महाराजांचा राजकारणासाठी वापर केला जातोय, याच्यावर शिवव्याख्याते म्हणून किंवा शिवाजी महाराजांच्या अभ्यासक म्हणून आपल्याला काय वाटतं? नाही नाही, हे तर आहेच. प्रत्येक पक्षांचं लोक असतो की शिवाजी महाराजांचा आशीर्वाद देईल आम्हाला साथ, असं सगळ्या ठिकाणी आपण बघतो. कारण महाराजांशिवाय महाराष्ट्राचं राजकारण नाही, हे याचा खूप मोठा इतिहास आहे. म्हणजे त्याचा वापर भारतातल्या सगळ्या पक्षांनी केलाय. मी म्हणत नाही भारतीय जनता पार्टी करते, भारतीय जनता पार्टीने केलाय, काँग्रेसने केलाय, राष्ट्रवादीने केलाय, शिवसेनेने केलाय. प्रत्येक लोकांनी शिवाजी महाराजांचा उपयोग केलाय. आणि उपयोग करून मग आपण मताचं राजकारण कसं करतो याच्यावर यांनी बऱ्यापैकी काम केलंय. पण मला सांगायचंय, तुम्ही जे म्हणलात की अरबी समुद्रात स्मारक बांधल्यामुळे काही होणार नाही, महाराजांचे मुळात गड किल्ले म्हणजे स्मारक आहेत. आता तुम्ही जर बघितला, इथून आपल्या शेजारी असलेलेच राज्य आहे राजस्थान. राजस्थान मधले तुम्ही जर किल्ले बघितले ना, तर ते किती सुंदर किल्ले आहेत. एका एका किल्ल्यावर जाण्यासाठी 600-600 रुपये तिकीट आहे. एवढी स्वच्छता आहे, टापटीपणा आहे. मग आपल्या किल्ल्यावर का नाही? खरं तर आदर्श घ्यायला पाहिजे की राजस्थान मधले किल्ले हे आजही चांगले आहेत आणि महाराष्ट्रातले किल्ले मात्र उद्ध्वस्त झाले. हे का उद्ध्वस्त झाले याच्या पाठीमागची काही कारण आहे, तिचं सरकार जातच नाही बुडाला. काय कारण आहे? मुळात मध्ययुगीन भारताचा इतिहास जर चालून बघितलं आपण, तर राजस्थान मधले हिंदू राजे म्हणजे मुघल राजा कोण होता? अकबर, याला शरण गेले. अकबरांनी म्हणून किल्ल्याची नासधूस केली नाही, किल्ले तसेच राहिले. इंग्रजांना राजपूत राजे शरण गेले काय म्हणून किल्ले राहिले. पण असंही आहे बरं का, काही राजपूत राजे खूप कट्टर होते, ज्याच्यात महाराणा प्रताप आहे, जे शरण गेले नाहीयेत. म्हणजे माझ्या या मुलाखतीतून असा चुकीचाही मौज जाऊ नये की बाबा राजपूत राजे शरण गेले, मोजके काही गेले. पण काही राजे ते टिकून राहिले त्यांच्या काय म्हणू आपण मातृभूमीसाठी. पण तसं महाराष्ट्रात जर बघितलं ना, महाराष्ट्रातली शिवाजी महाराजांची जी मावळ आहेत ही कुणाला शरण गेली नाही, झुकली नाहीयेत. म्हणजे ते वाकलेच नाहीयेत. आणि मग त्याच्यासाठी त्यांना कोणत्याही संकटाला सामोरं जावं लागले. म्हणून मी मग स्पर्धा परीक्षेच्या लेकरांना किंवा ग्रामीण भागातल्या लेकरांना मी सांगतो की महाराष्ट्राची माती एवढी पवित्र माती आहे, तुम्ही देशातल्या कुठल्याही राज्याला चुना लावू शकता. राजकारणी लोकांना मला सांगायचं आहे, किंवा महाराष्ट्रातल्या लोकांना उल्लू बनवणाऱ्या लोकांना सांगायचं, पण महाराष्ट्रातल्या लोकांना तुम्ही उल्लू बनवू शकत नाहीत. हा महाराष्ट्र संताचा आहे, महंताचा आहे, हा महाराष्ट्र राजांचा आहे, हा महाराष्ट्र आंबेडकरांचा आहे, फुलेंचा आहे, शाहूंचा आहे, हा महाराष्ट्र अण्णाभाऊंचा आहे, अहिल्याबाई होळकरांचा आहे. इथं महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई होऊन गेल्या. म्हणजे असा महाराष्ट्र आहे, इथं तुम्ही नाही, तुम्हाला लई लवकर पलटी भेटेल. आणि मग काय होतं माहितीये का, की गड किल्ले आपण तिकडचे चांगले आहेत पण इथले का नाहीत? तर इथले गड किल्ले मग मुघलांनी उद्ध्वस्त केले, इथले गड किल्ले इंग्रजांनी उद्ध्वस्त केले. म्हणून गड किल्ले असे उद्ध्वस्त झालेले आपल्याला दिसतात. पण शासनाचं काम आहे की त्या गड किल्ल्यांना संरक्षण करा, त्याची डागडुजी करा, त्याला पर्यटन स्थळ बनवा आणि महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या लोकांना दाखवा की एक राजा 50 वर्षाचं आयुष्य आहे, 1630 ते 1680, 50 वर्षातले 15 वर्ष बालपणात गेले.
राहिलेल्या 35 वर्षात स्वतःच्या ताकदीने 111 किल्ले बांधतो, एवढं मोठं साम्राज्य उभा करतो, कितीतरी वेगवेगळे घराणेशाही होते. हे जर तुम्ही लेकरांना जर लहान असताना सांगितलं तर ते लेकरं किती काम करतील चांगलं. म्हणून गड किल्ल्यांकडे लक्ष देणं महत्वाचं आहे आज. सर, आपण पाहू शकतो की लातूरचं शैक्षणिक पॅटर्न महाराष्ट्रातच नव्हे तर देशात प्रसिद्ध आहे. Yes. ते फक्त दोन कारणांसाठी, एक मेडिकल आणि इंजिनिअरिंग, हो. त्याच्या पलीकडे नाही. पर एक आपण स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत जर बघितलं तर पुण्याकडे जाण्याचा कल विद्यार्थ्यांचा खूप आहे. Yes. मग स्पर्धा परीक्षेचं लातूर पॅटर्न कधी होईल सर? नाही ना, करणार ना, मी करणार होतो तयार 100%. लातूरचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल स्पर्धा परीक्षेचा तेव्हा मी तर असेल, पण आमची राजमुद्राची सगळी टीम असेल. याच्यामध्ये माझंच एकट्याचं योगदान आहे, आमच्या राजमुद्राच्या टीमचं योगदान आहे. मी लेकरांना नेहमी सांगतो की आग दोनों तरफ से लगनी चाहिए, हेणगा दोन्हीकडून हेणगा पेटायला पाहिजे. हेणगा दोन्हीकडून पेटला पाहिजे. म्हणजे त्या लेकराला जेवढी गरज नाही ना त्याच्यापेक्षा आम्हाला लई गरज आहे की त्या लेकराचा रिझल्ट आला पाहिजे. आणि राजमुद्राची स्थापना करत असताना आम्ही जे काही 4-5 जी कोर मेंबर होतो यांनी आम्ही असं ठरवलेलं होतं की आपल्याला महाराष्ट्रात आपला टॉपचा विद्यार्थी आणायचा आहे. आणि आम्ही आता केलंय. आमच्या सुलभा सूर्यवंशी मॅडम आहेत, ज्या MPSC टॅक्स असिस्टंट मध्ये मुलीतून महाराष्ट्रात पहिला आल्यात. त्याच्यानंतर सलगर मॅडम आहेत, ज्या एक्साइज PSI मध्ये महाराष्ट्रातून त्यांच्या प्रवर्गातून NTC प्रवर्गातून पहिला आल्यात. म्हणजे आपण रेकॉर्ड तोडणार, महाराष्ट्राचं रेकॉर्ड तोडणार. जसं विकास दिवी कीर्ती सर म्हणतात की हिंदी मीडियम मधून मी UPSC आणणार, तसं लातूरचं पोरग मी स्पर्धा परीक्षेत 1 नंबर आणणार. जेव्हा जेव्हा इथून पुढे रिझल्ट, फक्त काय आपण ग्रामीण भागात आहोत, या लेकरांना घडवायला खूप वेळ लागतो. त्यांचा सिलेबस लिमिटेड आहे. हो, नीटचा सिलेबस, इंजिनिअरिंगचा सिलेबस, एक 10 पुस्तकं वाचा. आवाड हवे हो, इकडं लय मोठा महासागर आहे स्पर्धा परीक्षेचा. एक पुस्तक, एक विषय वाचायचा तर आम्हाला 15-15, 20-20 पुस्तकं, त्या लेकराला बी तेवढी पुस्तकं वाचायचे. आणि कॉम्पिटिशन खूप मोठं आहे. म्हणून ना मग इकडचा रिझल्ट यायला थोडा उशीर लागतो. पण राजमुद्रा 100% करेल. आणि माझ्या विद्यार्थ्यावर थोडा विश्वास आहे. खूप चांगली लातूरची पोर अभ्यास करतात, मन लावून करतात. आणि पुण्याचं नाव जे झालंय ते पुण्यावर आहे, लातूरवर आहे. खडा मारलेलं पोरग पुण्यातलं कुठला तर मराठवाड्यात आहे. हो, आपल्याकडे आपण त्यांचं प्रीचं फाउंडेशन एवढं भारी करून घेतो ना, ते तिथं पुण्यात जातात. माझ्या मोबाईलमध्ये कितीतरी स्क्रीनशॉट आहेत. पुण्यातल्या नामांकित क्लास करून अजून लेकर माझ्याकडे डबलला फीस आले की सर आपल्याकडे जे बेसिक होते तुम्ही जे नीट समजून सांगता ते नाही होत. पण लेकरांना पुण्याला जायचे 2-4 कारण असतात वेगवेगळे. आणि मग लेकरांना वाटते इथंच किती शिकावं, आपण बी पुण्याला जाऊ, तिथं जाते लेकरू. टिकलं तर टिकतंय, नाहीतर पुन्हा वापस येते. आणि लातूरमध्ये खूप चांगलं सुंदर, आणि आपण लातूर पॅटर्नवरच काम करतो. जो मूळ लातूर पॅटर्न आहे पेपर घेणे, त्याच्यावर राजमुद्रा खूप चांगलं काम करते. आणि निश्चितच आपण महाराष्ट्रात येऊ लवकरच फास्ट. तर जे नव्याने स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहेत, जे की जस्ट 10वी झालेले असतील किंवा 12वी झाले असतील किंवा जस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून पूर्ण झालेलं असेल त्यांचं, त्यांनी स्पर्धा परीक्षा क्षेत्रात आलेत, तर त्यांना आपण काय सल्ला द्याल की अभ्यासाची सुरुवात नेमकी कशी करावी? नाही, ठीक आहे. आता आपल्या इकडं बऱ्यापैकी बॅचेसला काही विद्यार्थी आहेत जे 10वी-12वीचे विद्यार्थी आहेत. बऱ्यापैकी त्यांचा लोंढा खूप वाढलाय बरं का. हो, अशात तर आता एवढ्या इन्क्वायरी आहेत की ज्या इन्क्वायरीमध्ये आजच माझ्याकडे असे 2 पालक आलते की त्यांचा मुलगा 10वीला आहे. आणि नको वाटते लोकांना इंजिनिअरिंग MBBS का वाटू लागले माहिती आहे का? हा ट्रेंड आहे बघा. काही कालावधीच्या नंतर परिवर्तन. आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा DED-BED काय मॉब होता, तो भयानक मॉब होता. त्याच्यानंतर थोडं पुढं आम्ही ग्रॅज्युएशनला गेलो तेव्हा BCA बाबा एवढे कॉलेज आले. त्याच्यानंतर थोडं पुढे गेलो D-Pharmacy, B-Pharmacy, ढिगारा कॉलेज निघाले. नर्सिंग, तसं MBBS आणि इंजिनिअरिंगचं होईल काही दिवसाने. काय होईल माहिती आहे का की एवढा मोठा मॉब आहे आणि कुठं कुठं जाणार आहे. म्हणून हे असं क्षेत्र आहे, शाश्वत आहे स्पर्धा परीक्षा. म्हणून पालकांना असं वाटू लागले की इकडे यावं, आणि इकडे यावं म्हणून आता अनेक पालकांचा लोंढा इकडे बऱ्यापैकी आपल्याकडे आहे. आणि जे 10वी-12वीला जे लेकर आता आलेत, मी त्यांना एकच सांगेन की तुम्ही बेसिक, मी आता सांगितलेले विषय, गणित, त्याच्यानंतर सायन्स, इंग्रजी, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, मराठी, सामान्य विज्ञान, हे बेसिक विषय आहेत. आणि सगळी 5वी ते 10वी पर्यंतची तयारी आहे. त्या जर लेकरांनी 5वी-10वीचं जर बेसिक केलं ना, त्याच्या एवढा भारी कोणीच नाही. तिथंच बेसिक आहे आणि तो लवकरात लवकर लागून जाईल. म्हणून मी नवीन आलेल्या पोरांना काय सांगेन की तुम्ही बेसिक करा, कारण बेसिक मध्ये खूप मोठी ताकद आहे. बघा, आपण घर बांधताना सुरुवात पाया जेवढा खोल खंदाल ना तेवढी आपली इमारत उंच जाते. म्हणून पाया मजबूत आहे, लेकरांचा पाया म्हणजे बेसिक मजबूत असलं की ते कुठेही जाते, काहीच गरज नाही. त्याला आपण जसं म्हणतो ना, आपल्या गावाकडे म्हणतो बघा की मांजऱ्याच्या पिल्ल्याला कुठून बी फेका, त्यांना बरोबर जसं कशावर थांबतंय, पायावर. तसं ज्याचं बेसिक कम्प्लीट आहे ते पायावरच थांबणार. म्हणून बेसिक कम्प्लीट करायला भर देईल विद्यार्थ्यांना. सर, आपण बघतो की आता पाठीमागच्या काळामध्ये
पेपरमध्ये झालेले पेपर फुटे असेल किंवा घोटाळे असतील, येस. हे जे एकंदरीत चित्र पाहता, एक स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक म्हणून सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? नाही ना, सरकारने याच्यावर खूप चांगल्या पद्धतीने नियंत्रण लादलं पाहिजे. लादलं पाहिजे का, तर यस लादलं पाहिजे. का लादलं पाहिजे याच्या पाठीमागचं कारण काय? कारण हा जो स्पर्धा परीक्षा करणारा जो मुलगा आहे ना, 1,000 रुपये फीस घेते शासन ह्या लेकरांकडून. आणि युपीएससीचा फॉर्म भरताना 100 रुपये लागतात त्या लेकराला. म्हणजे देशातली सर्वात अवघड परीक्षा 100 रुपये मध्ये आहे. आणि तुम्ही क्लास 4 घेताना 1,000 रुपये घेता. किती मोठी लूट आहे. म्हणजे मुळात शासनाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. पेपर फुटीवर तुमचं खूप चांगल्या पद्धतीने लक्ष असलं पाहिजे. आमचे विद्यार्थी इथं दिवसाचा रात्र करतात, रात्राचा दिवस करतात. आणि जवळपास काय अनेक मुलं आहेत रडिंगमध्ये झोपतात. 18-20 घरी दारिद्र्य आहे. मायबापाला प्रचंड आस लागून राहते लेकराची की कधी माझं लेकरू पास होणार आहे. एवढा मोठ्या खर्चातून ते कष्टातून ते पैसे पुरवठा करतात. लेकरालाही वाटते आपण चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे, म्हणून पेपरफुटी नाही झाली पाहिजे. कारण काय होते माहितीये का, की पेपरफुटी जर झाली तर त्या लेकरांचं भवितव्य आहे किंवा टांगणीला. इकडं तुम्ही खूप अभ्यास करायचा लेकर रडिंग मध्ये बसून, आणि तिकडच कोणतर तुम्हाला जे मलिदा देणारा लोक आहे त्याची तुम्ही यादी लावता. आता बघितलं आपण नॉर्मलायझेशन मध्ये किती लेकरांचे प्रश्न आले. लातूर मधलाच आपण तलाठी परीक्षेतला घोटाळा बघितला. अनेक सेंटर मॅनेज झाले होते. मग काय करतंय प्रशासन? प्रशासनाचं काय काम आहे? मग प्रशासन आणि शासन कुठंतरी दोघही मिलीभगत आहे आणि त्याचा परिणाम लेकरांना भोगावा लागतोय. पण एक दिवस असा येईल की मग तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. जेव्हा विद्यार्थी रस्त्यावर आला तो कधी कुणाचा ऐकणार नाही. मग त्याची तुम्ही वाट बघू नका ना. तो जर रस्त्यावर आला तर मग तुम्हाला कोणालाच सोडणार नाही. भारताचा श्रीलंका व्हायला लय वेळ लागणार नाही. किंवा भारताचा इतिहास आहे, बिहारमध्ये विद्यार्थ्यांनी रस्त्यावर आंदोलन केले येऊन, आणि जयप्रकाश नारायणन जे आंदोलन केले तिथे इंदिरा गांधींना माघार घ्यावी लागले होते. म्हणजे याचा अर्थ आहे विद्यार्थ्यांच्या पुढे नाही कोणी. त्यांची तुम्ही वाट बघू नका ना. वाट बघितल्यावर मग शासनासाठी प्रशासनासाठी ते अवघड आहे. म्हणून चांगल्या पद्धतीने परीक्षा झाल्या पाहिजेत. बघा बरं, एमपीसीचे पेपर फुटतात का? नाही ना फुटले आतापर्यंत, कधीच पेपर नाही फुटले. किती वस्तुनिष्ठता त्याच्यात आहे. मग अशी वस्तुनिष्ठता असली पाहिजे आणि शासनाने लक्ष घातलं पाहिजे. सर, खूप खूप धन्यवाद. आपण आमच्या या खास शोसाठी बातचीत आमच्याशी केली. त्यानिमित्त आम्ही सर्व विद्यार्थी पत्रकाराच्या वतीने तुमचे खूप खूप आभार मानतो सर. धन्यवाद. धन्यवाद. मलाही बरं वाटलं. तुम्ही छान प्रश्न विचारलात आणि हे विद्यार्थ्यापर्यंत जाणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद.